आपण आज या ठिकाणी आपले युवा शेतकरी श्री स्वप्नील विठोबा महाडिक राहणार पुरे खुर्द यांच्या कलिंगड लागवड व भाजीपाला लागवड या प्रक्षेत्रावरती आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर मी श्री स्वप्नील महाडिक यांना विचारतो की त्यांनी या ठिकाणी ही जी कलिंगडची किंवा भाजीपाल्याची शेती केलेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी द्यावी। नमस्कार, माझं नाव स्वप्नील विठोबा महाडिक। माझे वडील माझ्यासोबत आहेत। कोकणामध्ये आमच्या भागामध्ये मुख्यतः भातशेती होते, परंतु बरेचसे वर्ष झालेत भातशेती खूप म्हणजे विलुप्त व्हायला आले आणि आमच्या भागामध्ये हा पाण्याचा जो वरती धरण आहे मांडवे धरण म्हणून तर तो बरीच वर्ष झाले तो काय झाला नाही आहे। पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, पाणी नसतं आहे, पण तरीसुद्धा आम्ही इथे खाली नदी आहे, नदीला एक बंधारा घातलेला आहे आणि बंधारा घालून पाणी अडवलेलं आहे आणि ह्या पाण्याच्या जोरावर आम्ही उन्हाळी शेती करण्याचं ठरवलं आहे की जेणेकरून आम्हाला पैसे रिटर्न मिळतील। भात पिकामधून तेवढे पैसे मिळत नाहीत, नंतर उन्हाळी पीक घेऊन एक कॅश क्रॉप म्हणून तर आम्ही आमचे कृषी विभागाचे अधिकारी असतील, आत्माचे अधिकारी असतील, VRT या संस्थेचे अधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला इथे कलिंगड लागवड आणि भाजीपाला लागवड घेण्यासाठी या संस्थानांनी मोलाचं सहकार्य केलं आणि त्याच अनुषंगाने आपण इथे एक तयारी केली की ही पूर्ण जमीन आहे ही पडीक आहे जमीन आणि ह्या जमिनीमध्ये कधीच काय होत नव्हतं। आजपर्यंत जेवढ्या पिढ्या झाल्या त्या पिढ्याने कधीच ह्या उन्हाळी इकडे शेती होईल असं कुणीच विचारही केला नव्हता आणि पहिल्यांदा जिथे आपण गेल्या वर्षीपासून चालू केलं, गेल्या वर्षी आपण एक 30-35 टन माल काढलेला होता कलिंगडचा आणि ह्या वर्षी पण आपण एक 40-50 टनपर्यंत माल काढण्याचं हे केलेलं आहे आणि आता जवळजवळ आपल्या काल एक 10-10.5 टनाची गाडी गेलेली आहे, आता एक 10 टनाची गाडी भरते आणि ह्याच्या पुढील काळामध्ये अजून 2 गाड्या तरी कमीत कमी जाणार आहेत आपल्या। आणि ह्या वर्षी काहीतरी नवीन करायचं म्हणून तर आपण 2 व्हरायटी आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत की एक लांबमध्ये सिम्बा म्हणून तर घेतलेला आहे आणि गोलमध्ये आपण गोल्डन आणि अगस्ता घेतलेला आहे आणि वेगळे काहीतरी व्हरायटी करायची म्हणून यावर्षी एक नवीन प्रयोग केला आपण कृषी विभाग, आत्मा आणि VRT यांच्यामार्फत एक नवीन प्रयोग केला आहे की पिवळा कलिंगड बाहेरून पिवळा असेल आणि आतमध्ये लाल असेल। दुसरी एक व्हरायटी घेतली आपण ती आतून पिवळा आहे बाहेरून हिरवा आहे आणि दुसरा एक आहे तो खरबूजसारखा आहे। तर अशा 3 प्रकारचे वेगवेगळे आपण मगाशी मॅडमनी साहेबांनी बघितलेलं आहे की वेगळ्या व्हरायटी आहेत, कशी टेस्ट आहे, काय आहे, हे सगळ्यांना आवडलेलं आहे। अशा प्रकारे मी स्वतः एका कंपनीमध्ये CSRचं काम करतो, नोकरी जॉब करतो आणि हे जॉब करता करता इकडे आम्ही शनिवार रविवार असेल जसा वेळ मिळेल तसा ह्या शेतीकडे लक्ष देतो आणि ह्या कलिंगड लागवड व्यतिरिक्त आम्ही थोडीफार भाजीपाला केलेला आहे। भेंडी आहे, कृषी विभागामार्फत आपल्याला भेंडीचं बियाणं, गवारीचं बियाणं मिळालं आहे, काकडीचं बियाणं आहे, भुईमुगाचं बियाणं आहे, त्याचं पण आपण खाली प्रात्यक्षिक प्लॉट बनवलेले आहेत। तर त्यातूनही आम्हाला भेंडीतून चांगलं उत्पन्न चालू झालेलं आहे। 1-2 दिवसाआड आम्ही भेंडी काढत राहतो आहे, गवार काढत राहतो आहे, असं एक वर्षभराचं ह्या 3-4 महिन्याचं सीझनचं असं प्लॅनिंग बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही शेती करतो आहे। आणि नक्कीच ह्या तिन्ही संस्थानांचा, आत्मा असेल, कृषी विभाग असेल, VRT असेल, ह्या तिन्ही संस्थानांचा आम्हाला खूप चांगला फायदा झालेला शेतकऱ्यांना आणि असेच काही पुढे शेतकरी तयार होतील अशी मी ग्वाही देतो। ओके।